नमस्कार. आज आपण आपल्या पत्रिकेत निर्माण होणाऱ्या पुत्र संतती योगाविषयी माहिती घेणार आहोत. तर पत्रिकेतील 5वं घर हे संततीशी संबंधित घर आहे. तर 5व्या घरामध्ये चंद्र असेल आणि 3, 4 आणि 6 या घराशी केतूचा संबंध असेल, म्हणजे एकतर 3ऱ्या, 4थ्या आणि 6व्या घरामध्ये के किंवा केतू असला पाहिजे. आपल्या पत्रिकेत के लिहिलेलं असलं पाहिजे, केतू असला पाहिजे 3, 4, 6 घरात. चंद्र 5व्या घराशी संबंधित पाहिजे किंवा 5व्या घरात चंद्र पाहिजे, तेव्हा आपल्याला पुत्र संतती योग असतो. तर संबंध म्हणजे एक तर त्या ग्रहाचा प्लेसमेंट ह्या ठिकाणी पाहिजे 3, 4, 6 किंवा ग्रहाला दृष्ट्या आहे. केतू ग्रहाच्या दृष्ट्या दिलेल्या आहेत. केतूला 5, 7 आणि 9 या 3 दृष्ट्या आहेत. म्हणजे समजून घ्या, जर केतू इथं असेल आपल्या पत्रिकेत, म्हणजे चंद्र 5 आहे, 5व्या घराची चंद्र आहे आणि आपला केतू आलेला आहे 11व्या घरात. तर इथून बघा 1, 2, 3, 4, 5. 11व्या घरातील केतूची 5वी दृष्टी ही आपल्या 3ऱ्या घरावर येते. त्याला म्हणायचा केतूचा संबंध आला 3ऱ्या घराशी. धरून चला तुमचा 9व्या घरात के लिहिलेला आहे, केतू आहे. तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7वी दृष्टी तुमची केतूची 3ऱ्या घराशी, म्हणजे 3ऱ्या घरावरती आहे, म्हणजे 3ऱ्या घराशी केतूचा संबंध आला. किंवा धरून चला तुमचा चंद्र 5व्या घरात असताना 7व्या घरात केतू लिहिलेलं आहे. मोजून घ्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे 9वी दृष्टी तुमची ही 3ऱ्या घरात आली. म्हणजे केतूचा संबंध 3ऱ्या घराशी आला. कधी चंद्र 5 असताना अशी जर सर्कमस्टान्सेस किंवा असे जर कंडिशन्स, असे प्लेसमेंट्स ग्रहांचे जर असतील, तर तुम्हाला संतान योग किंवा पुत्र संतान योग हा आपल्या पत्रिकेत निर्माण झालेला आपल्याला पुत्र संतान होऊ शकतो.